नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर. मित्रांनो, 2026 मध्ये येणारा अधिक मास, ज्याला पुरुषोत्तम मास देखील म्हटलं जातं, हा हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र आणि पुण्यदायी महिना मानला जातो. असं मानलं जातं की या महिन्यात केलेली पूजा, जप, दान आणि व्रत हे अनेक पटींनी फळ देतं. पण आजच्या धावपळीच्या जीवनात अनेकांना प्रश्न पडतो, अधिक मासात नेमकं काय करावं, काय करू नये, व्रत कसं करायचं, महिलांनी कोणते नियम पाळावेत आणि या महिन्यात भगवान विष्णूंची कृपा कशी मिळवायची. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अधिक मास 2026 बद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. सोप्या भाषेत, पूर्ण श्रद्धेने आणि अगदी घरबसल्या करता येईल अशा पद्धतीने. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. अधिक मास म्हणजे काय? मित्रांनो, हिंदू पंचांगानुसार चंद्र आणि सूर्य यांच्या गणनेत फरक पडतो. हा फरक भरून काढण्यासाठी साधारणपणे प्रत्येक 3 वर्षांनी एक अतिरिक्त महिना येतो. त्यालाच अधिक मास म्हटलं जातं. या महिन्याला पुरुषोत्तम मास असंही म्हणतात, कारण भगवान विष्णूंनी या महिन्याला स्वतःचं नाव दिलं. पुराणांनुसार एकेकाळी या महिन्याला कोणीही महत्त्व देत नव्हतं. सर्वजण त्याला अशुभ मानत होते. तेव्हा हा महिना दुःखी होऊन भगवान विष्णूंकडे गेला आणि भगवान विष्णूंनी त्याला आशीर्वाद दिला, आजपासून तू माझा प्रिय महिना असशील. तेव्हापासून हा महिना अत्यंत पवित्र मानला जातो. अधिक मासात काय करावे? मित्रांनो, या महिन्यात काही गोष्टी केल्याने मनाला शांती मिळते आणि पुण्य लाभतं. 1. रोज लवकर उठावं. ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करावं. सकाळचं वातावरण अत्यंत सकारात्मक असतं. 2. भगवान विष्णूंची पूजा. भगवान विष्णूंना पिवळी फुलं, तुळस आणि नैवेद्य अर्पण करावा. ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा. जितका जास्त जप, तितकी मनाला शांतता. 3. भगवद्गीता किंवा विष्णू सहस्रनाम वाचन. या महिन्यात धार्मिक ग्रंथ वाचल्याने मानसिक ऊर्जा वाढते. दररोज फक्त 15 मिनिटं जरी वाचलं तरी सकारात्मक परिणाम दिसू लागतात. 4. दान करावं. गरिबांना अन्नदान, कपड्यांचं दान, गाईला चारा, पक्ष्यांना पाणी. ही छोटी छोटी कामं सुद्धा मोठं पुण्य देतात. 5. एक वेळ उपवास. ज्यांना शक्य असेल त्यांनी उपवास करावा. फळाहार किंवा सात्विक भोजन घ्यावं. पण लक्षात ठेवा, व्रत म्हणजे फक्त उपाशी राहणं नाही, तर मन, वाणी आणि विचार शुद्ध ठेवणं महत्त्वाचं आहे. अधिक मासात काय करू नये? मित्रांनो, या महिन्यात काही गोष्टी टाळणं आवश्यक मानलं जातं. 1. भांडण आणि राग. घरात सतत वाद घालणं, राग करणं हे नकारात्मक ऊर्जा वाढवतं. 2. खोटं बोलू नये. या महिन्यात सत्य आणि प्रामाणिकपणा खूप महत्त्वाचा मानला जातो. 3. तामसिक अन्न टाळा. मांसाहार, मद्यपान, जास्त तिखट किंवा नकारात्मक सवयी टाळाव्यात. 4. कोणाचं मन दुखवू नका. एखाद्याला अपमानित करणं किंवा वाईट बोलणं टाळा. महिलांसाठी विशेष नियम. महिलांनी या महिन्यात घरात दीप लावावा. तुळशीसमोर रोज प्रार्थना करावी. घरात शांत वातावरण ठेवण्याचा प्रयत्न करावा. शक्य असल्यास दर गुरुवारी पिवळे कपडे परिधान करावेत. संपूर्ण व्रत विधी. आता जाणून घेऊया अधिक मासाचं संपूर्ण व्रत कसं करायचं. स्टेप 1. सकाळी स्नान. स्वच्छ कपडे घालावेत. शक्य असल्यास पिवळ्या रंगाचे कपडे घालावेत. स्टेप 2. पूजास्थान स्वच्छ करावं. भगवान विष्णूंचा फोटो किंवा मूर्ती ठेवावी. समोर तुपाचा दिवा लावावा. स्टेप 3. संकल्प. हातात पाणी घेऊन मनात प्रार्थना करावी, मी श्रद्धेने अधिक मास व्रत करत आहे. स्टेप 4. मंत्र जप. ओ नमो भगवते वासुदेवाय 108 वेळा जप करावा. स्टेप 5. आरती. विष्णू आरती किंवा जयदेव जयदेव जय श्रीहरी म्हणावी. स्टेप 6. प्रसाद. गोड पदार्थ किंवा फळांचा प्रसाद द्यावा. मित्रांनो, या महिन्यात लग्न, गृहप्रवेश यांसारखी शुभकार्य टाळली जातात. पण पूजा, दान, जप आणि आत्मशांतीसाठी हा सर्वोत्तम काळ मानला जातो. अनेक लोक या महिन्यात आयुष्य बदलणारे निर्णय घेतात, कारण मन शांत असतं, विचार सकारात्मक असतात. आजच्या काळात प्रत्येकजण तणावात आहे. मोबाईल, काम, पैशाची चिंता. पण अधिक मास आपल्याला स्वतःकडे पाहायला शिकवतो. थोडा वेळ देवासाठी, थोडा वेळ मनासाठी आणि थोडा वेळ शांततेसाठी. कधीकधी आयुष्यात सर्वात मोठा बदल बाहेरून नाही, तर आतून सुरू होतो. मित्रांनो, जर तुमच्या आयुष्यात सतत अडचणी येत असतील, मन शांत राहत नसेल किंवा घरात नकारात्मकता वाटत असेल, तर या अधिक मासात फक्त श्रद्धेने प्रार्थना करून बघा. कारण खरी शक्ती पैशात नाही, तर विश्वासात असते. भगवान विष्णू तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि कॉमेंटमध्ये नक्की लिहा, ओ नमो भगवते वासुदेवाय. पुन्हा भेटूया अशाच सुंदर आणि भक्तिमय व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.